1. भूत किंवा वाईट शक्ती नजर येत नाही. 2. तुळशी माळ घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करायचे नाही. 3. तुळशीची माळ घालण्यापूर्वी ती गंगाजलाने अथवा नदीतल्या पाण्याने धुवून घ्यावी. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यानंतरच ती परिधान करावी. तुळशी माळ ही शक्यतो गुरूंच्या हातानेच घालावी, कारण गुरूंच्या हाताने घातलेली ती माळ जास्त प्रभावशाली असेल. एकदा घातलेली तुळशीची माळ परत कधीही काढू नये, कारण एकदा घातलेली तुळशीची माळ परत काढली तर ते तुळशी आणि देवाचे अपमान होईल. तुळशी माळ घातल्यानंतर व्यसन देखील करू नये. तुळशी माळ ही सात्विकतेचे प्रतीक आहे. गुरु मणी असलेली तुळशी माळ घालावी आणि 108 मणी असलेली तुळशी माळ घालावी. या माळेचे धार्मिक महत्त्व असल्याचं वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे फायदे. तुळशीची माळ घालण्याचे धार्मिक महत्त्व. तुळशीची माळ गळ्यात घातल्यानं मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात. माणसाची आध्यात्मिक प्रगती होते, ज्यामुळे तो स्वतःला देवाच्या जवळ अनुभवतो. तुळशीची माळ घातल्यानं सन्मान आणि सौभाग्य लाभतं. मनात सकारात्मकता विकसित होते, मानसिक शांतता मिळते. दररोज तुळशीची पाने चावून खाल्ल्याने शरीर निरोगी होतं. तुळशीची माळ घालण्याचे वैज्ञानिक महत्त्व आणि आरोग्यविषयक फायदे. एका संशोधनात आढळून आले आहे की मेंदू आणि शरीरास जोडून ठेवण्यासाठी तुळशीची माळ प्रभावी आहे. तुळशीची माळ गळ्यात घातल्याने आपल्या शरीराच्या काही महत्त्वाच्या ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब येतो, ज्यामुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते. तुळशीच्या लाकडामध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव आढळतो, जे मानसिक ताणाला दूर करतो. यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. हे घातल्याने शरीरात विद्युत ऊर्जेचा प्रवाह चांगला होतो. तुळशीची माळ घातल्यानं विद्युत ऊर्जा प्रवाह सुरळीत होण्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं. तुळशीची माळ शरीरास स्पर्श झाल्यामुळे कफ आणि वातदोषापासून आराम मिळतो.